नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 18 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलचे करंट अफेअर्स। चालू घडामोडी म्हटलं की खरं पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेजचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे। त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सादर करत आहेत। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। प्रश्न पहिला आहे, संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनाविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 4 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून 4 तारखेला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरी करण्याचा निर्णय घेतला होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, UNGA 4 डिसेंबर रोजी एकतर्फी सक्तीचा उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला असून तो किती मतांनी मंजूर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 116 मतांनी 4 डिसेंबर रोजी एकतर्फी सक्तीच्या UNGA उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरी करण्यात आला त्या दिवशी 116 मतांनी मंजूर झाला होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, UNGA 4 डिसेंबर रोजी एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला असून त्या विरोधात किती देशांनी मतदान केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 51 देशांनी UNGA 4 डिसेंबर रोजी एकतर्फी उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरी करण्याचा मंजूर केलेला ठराव जो आहे त्या विरोधात 51 देशांनी मतदान केले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चेन्नई येथे भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जर्मनी येथे ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा पार पडली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, जर्मनी येथे पार पडलेल्या ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन येथे जर्मनी येथे पार पडलेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत चीन या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 4 पदके जिंकली आहेत भारताने ISS वर्ल्ड कपमध्ये। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2 सुवर्ण पदके हे भारताने ISSF वर्ल्ड कपमध्ये जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, 8 ते 15 जून दरम्यान जर्मनीमध्ये पार पडलेल्या ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने पदतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3रे स्थान हे भारताने 8 ते 15 जून दरम्यान जर्मनीमध्ये पार पडलेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेघालय हे राज्य भारतात अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहेत। व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, मेघालयाने अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भारतात सर्वाधिक किती टक्के वाटा मंजूर केला आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 8% वाटा हा मेघालयाने अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी मंजूर केला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑक्टोबर 2026 मध्ये. 1 ऑक्टोबर 2026 मध्ये भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी गोविंद मोहन यांची अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन चेन्नई येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कमलेश पासवान यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हब उद्घाटन चेन्नई येथे पार पडले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. कोणत्या राज्य सरकारने फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंजाब या राज्य सरकारने फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल लॉन्च केले आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस आपले 100 मेंबरशिप आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन होतील त्यावेळेस आपण लाईव्ह लेक्चर पण घेणार आहोत. कारण आता या 2-3 महिन्यामध्ये खूप स्पर्धा परीक्षा निघणार आहेत, जाहिराती निघणार आहेत. त्या संदर्भात तुमच्यासोबत मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलचं मेंबरशिप जॉईन व्हा. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. अल्टिमेट टेबल टेनिस 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यू मुंबा यांनी अल्टिमेट टेबल टेनिस 2025चे विजेतेपद पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. अल्टिमेट टेबल टेनिस 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अहमदाबाद येथे अल्टिमेट टेबल टेनिस 2025चे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. व्हिएतनाम ब्रिक्सचं कितवा सदस्य देश बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 10वा सदस्य हा व्हिएतनाम ब्रिक्सचा सदस्य बनला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. ब्रिक्सचा 10वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्हिएतनाम हा देश ब्रिक्सचा 10वा सदस्य देश बनला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अमेरिका येथे फिफा फुटबॉल वर्ल्ड 2025चे आयोजन करण्यात येत आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. अमेरिकेतील कोणत्या राज्यातील जॅक्सनव्हिल शहराने 16 जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फ्लोरिडा. अमेरिकेतील या शहराने 16 जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनव्हिल शहराने 16 जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे असे करणारे ते जगातील कितवे शहर ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 32वे शहर हे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनव्हिल शहराने 16 जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे. हे राज्य 32वे राज्य ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. 2025च्या G7 पैसे दिला विशेष आमंत्रित सदस्य म्हणून कोणत्या देशाला बोलावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत या देशाला बोलावले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. आंतरराष्ट्रीय पुरुष T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणत्या 2 देशाच्या सामना दरम्यान 3 पुरुष सुपर ओव्हर
टाकण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नेपाळ आणि नेदरलँड या दोन देशाच्या सामन्यादरम्यान 3 सुपर ओव्हर टाकण्यात आला आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा किती सुपर ओव्हर टाकण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3 सुपर ओव्हर टाकण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. ICC एकदिवसीय महिला रँकिंगमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्मृती मानधना यांनी ICC एकदिवसीय महिला रँकिंग स्पर्धेमध्ये प्रथम स्थान पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 27. कोणत्या राज्याने महाॲग्री AI धोरण 2025-29 मंजूर केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र या राज्याने महाॲग्री AI धोरण 2025 ते 29 मंजूर केले आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 28. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भूपेंद्र यादव यांची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहेत. मित्रांनो, हे होते 19 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.